आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीचं विश्लेषण करणार आहोत. म्हणजे एखादी व्यक्ती स्वतःची वैयक्तिक कथा वापरून एक मोठा ब्रँड कसा उभा करते. आणि हे समजून घेण्यासाठी आपण एका रिअल एस्टेट कन्सल्टन्सीचं उदाहरण घेऊया. चला तर मग बघूया की गोष्ट सांगून विश्वास कसा जिंकला जातो. बघा, कथेची सुरुवातच किती जबरदस्त आहे. हे पहिलंच वाक्य थेट आपल्या मनाला भिडतं. ऐकणाऱ्याला लगेच वाटतं की अरे, हा तर आपल्यातलाच एक आहे. मोठी सुरुवात नाही, पैसा नाही, फक्त एक स्वप्न. इथेच एक भावनिक कनेक्शन तयार होतं. आणि खरं तर प्रत्येक मोठ्या यशस्वी ब्रँडच्या कथेची सुरुवात अशीच होते. कुठल्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसने नाही, तर एका सामान्य माणसाच्या मोठ्या स्वप्नाने. यामुळेच त्या ब्रँडला एक मानवी चेहरा मिळतो. आता हे समजून घेण्यासाठी मार्केटिंगमध्ये खूप छान संकल्पना आहे, हिरोज जर्नी. म्हणजे प्रत्येक नायकाचा प्रवास एका सामान्य परिस्थितीतून सुरू होतो. आणि आपण पाहिलं तर हे जे उदाहरण आपण बघतोय ते अगदी हाच पठणीत बसतंय. बरं, मग प्रवास सुरू झाला, पण तो सोपा नव्हता. आता आपण कथेच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया, जो आहे संघर्षाचा, आव्हानांचा. आणि याच संघर्षामुळे कथेला आणि त्या ब्रँडला एक वजन मिळतं, एक विश्वासार्हता मिळते. तर हा संघर्ष होता तरी कसा? बघा, सुरुवात अगदी शून्यातून झाली. मग दिवस-रात्र मेहनत, छोटे छोटे व्यवहार, इकडून तिकडे प्रवास आणि कागदपत्रांचा तो प्रचंड पसारा. पण या सगळ्यात मोठं आव्हान होतं ते म्हणजे लोकांचा विश्वास जिंकणं. आणि जेव्हा एखादा ब्रँड स्वतःहून हे सगळं सांगतो तेव्हा त्यांचं यश खरं वाटायला लागतं. मग इतक्या संघर्षानंतर नक्की बदल घडला कुठे? तो टर्निंग पॉइंट होता तरी काय? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण इथूनच कथा समस्येकडून समाधानाकडे वळते. आणि मग याच संघर्षातून त्या संस्थापकाला एक गोष्ट सापडली, एक मूळ विचार, जे पुढे जाऊन त्या ब्रँडचं मार्गदर्शक तत्व बनलं, त्याचा आत्मा बनलं. आणि तो विचार होता हा: कारण माझ्यासाठी ग्राहक म्हणजे देव आहे. आता हे वाक्य फक्त एक स्लोगन नाहीये बरं का, हा एक खोलवर रुजलेला विश्वास आहे. आणि हेच तत्वज्ञान त्या ब्रँडच्या प्रत्येक कामाचा पाया बनतं. तर मग हे ब्रँड तत्वज्ञान म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा मूळ विचार असतो ज्याच्या आधारावर कंपनीचे सर्व निर्णय घेतले जातात. आणि ग्राहक देव आहे हा मंत्र या ब्रँडसाठी तोच पाया आहे. पण फक्त विचार असून चालत नाही, बरोबर, तो कृतीत पण दिसायला हवा. तर मग बघूया या ब्रँडने हा विश्वास कृतीत कसा आणला आणि स्वतःची एक ओळख, एक अधिकार बाजारात कसा निर्माण केला. आणि याच तत्वज्ञानातून जन्माला आला एक ब्रँड, वास्तुपुष्पा. म्हणजे संस्थापकाचा तो वैयक्तिक प्रवास आणि त्यातून उभी राहिलेली ही व्यावसायिक ओळख, हे सगळे एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि मग त्यांनी फक्त बोलून नाही दाखवलं, तर हे आहेत त्याचे पुरावे. महारचेरामध्ये नोंदणी, जी कायदेशीर विश्वास देते. आजवर शेकडो लोकांना त्यांच्या स्वप्नातलं घर मिळवून दिलंय. आणि फक्त घर विकून थांबत नाहीत, तर साईट व्हिजिटपासून ते रजिस्ट्रेशनपर्यंत पूर्ण मदत करतात. हेच तर आहेत विश्वासाचे स्तंभ. इथेच खरा फरक दिसतो. इतर एजंट काय करतात? ते फक्त व्यवहार पूर्ण करण्यावर लक्ष देतात. पण वास्तुपुष्पा काय करतं? ते नातेसंबंध निर्माण करतात. हा एक छोटासा फरक त्यांना स्पर्धेत खूप पुढे नेऊन ठेवतो. आता आपण येतोय कथेच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, जिथे ब्रँडची सेवा थेट ग्राहकाच्या भावनांशी, त्याच्या स्वप्नांशी जोडली जाते. हे शेवटचं वाक्य ऐका, हेच या संपूर्ण कथेचं सार आहे. कारण माझ्यासाठी प्रॉपर्टी म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंट नाही, ते कोणाचं तरी स्वप्न असतं. बघा, या एका वाक्याने संपूर्ण व्यवहाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. तो फक्त एक सौदा राहत नाही, तर एका स्वप्नपूर्तीचा प्रवास बनतो. म्हणजे थोडक्यात काय, तर या कथेचा नायक म्हणजे संस्थापक, तो स्वतःच्या यशासाठी नाही, तर इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतोय. आणि इथेच ही कथा एका खूप सुंदर वळणावर येऊन संपते. आणि आता जाता जाता एक प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे, की एखादा संस्थापकाची अशी वैयक्तिक गोष्ट, त्याचा संघर्ष, त्याचं तत्वज्ञान, या गोष्टी ऐकल्यावर आपला त्या ब्रँडवरचा विश्वास किती पटीने वाढतो यावर नक्की विचार करा. आजच कॉन्टॅक्ट करा आणि करा सुरक्षित गुंतवणूक.